नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12 विषय इंग्रजी चॅप्टर 1.5 द न्यू ड्रेस यामधील आईस ब्रेकर्स. चला तर मग सुरुवात करूया आईस ब्रेकर्सला. त्यातील जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती आहे राईट इन कॉलम बी द डिस्क्रिप्शन ऑफ द क्लॉथ्स यू वुड चूज टू विअर फॉर द ओकेजन्स गिवन इन द कॉलम ए. की कॉलम एमध्ये काही प्रसंग दिलेले आहेत आणि कॉलम बीमध्ये तुम्हाला त्या प्रसंगी तुम्ही जे कपडे निवडणार आहात त्यांचं वर्णन करायचं आहे किंवा कोणत्या पद्धतीचे कपडे तुम्ही त्या प्रसंगी घालता हे त्यामध्ये लिहायचं आहे. त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं वर्णन करायचं आहे. बघा, कॉलम एमध्ये आहे ए बर्थडे पार्टी. बर्थडे पार्टीला आपण कोणत्या प्रकारचे ड्रेस निवडतो तर त्याचं उत्तर लिहिताना आपल्याला लिहिता येईल पार्टीवेअर ड्रेस, देन ग्लिटरिंग चमचमाते कपडे, त्याचबरोबर सिल्की पार्टीला जे सूट होतात तशा पद्धतीचे कपडे आपण घालत असतो. त्यानंतर खाली दिलेलं आहे सेकंड अ प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ॲट स्कूल. की तुमच्या शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा समारंभ आहे तर कसे कपडे तुम्ही घालाल तर त्याचं वर्णन समोर असं लिहिता येईल आपल्याला. फॉर्मल शर्ट अँड ट्राउझर्स ऑर फॉर्मल ड्रेस. त्यानंतर खाली दिलेलं आहे पिकनिक. पिकनिकला जायचं असलं तर कसे कपडे तुम्ही घालाल, कोणते कपडे चूज कराल तर त्यात आपण लिहू शकतो की टी शर्ट, जीन्स, त्यानंतर शॉर्ट्स, देन कॅज्युअल ड्रेसेस. नंतर दिलेलं आहे ॲन एंटरटेनमेंट शो. की एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं आहे, त्या कार्यक्रमाला तुम्हाला हजर राहायचं आहे तर अशा वेळेस कोणते कपडे तुम्ही घालाल तर त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल कलर ड्रेसेस और कलरफुल ड्रेसेस, टी शर्ट, जीन्स. एंटरटेनमेंट शोला, मनोरंजनाच्या कार्यक्रमाला याही कपड्यावर आपण जाऊ शकतो ज्या योगे आपण त्या कार्यक्रमाचा निखळ आणि निर्भेळ आनंद मिळवू शकतो. सेकंड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मध्ये डिस्कस द क्रायटेरियन ऑफ द चॉईस ऑफ युअर क्लॉथ्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. की खाली दिलेल्या पॉईंटच्या आधारे तुमच्या कपड्यांची जी चॉईस आहे, निवड आहे, त्याची निकष तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. की कोणत्या निकषावर आपण कोणत्या प्रसंगी कोणते कपडे घालतो. हे दिलेलं आहे ओकेजन. की प्रसंग काय आहे. इट डिपेंड्स अपॉन वेदर इट इज अ बर्थडे पार्टी, मॅरेज सेरेमनी, पिकनिक, टूर, फेस्टिवल, ॲन्युअल फंक्शन, गॅदरिंग. हे याच्यावर अवलंबून राहतं की कोणता प्रसंग आहे आणि कोणत्या प्रसंगी आपल्याला जे कपडे निवडायचे तर यानुसार प्रसंग राहतील ते आणि त्या त्या प्रसंगानुसार कपडे निवडावे लागतील. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर देअर इन अ बर्थडे पार्टी, सो when we want to attend the birthday party, just we think ourselves that we should be glamour over there. की त्या ठिकाणी आपल्याला असं ग्लॅमर आल्यासारखं वाटलं पाहिजे किंवा आपण खूप चांगल्या पद्धतीने ग्लॅमर असं दिसलं पाहिजे, ग्लोविंग दिसलं पाहिजे, त्या पद्धतीने कपडे घालू. वेडिंगला त्या त्या पद्धतीचे कपडे घालू. त्यानंतर पिकनिक असेल तर पिकनिकच्या हिशोबाचे कपडे घालू. एखादा सण उत्सव असेल तर त्या सण उत्सवाला ट्रॅडिशनल कपडे घालू आपण. ॲन्युअल गॅदरिंग असेल किंवा एखादं फंक्शन असेल तर त्या अकॉर्डिंग आपण कपडे घालू. म्हणजे जसा प्रसंग तशा पद्धतीचे कपडे आपण घालत असतो किंवा निवडत असतो. त्या त्या प्रसंगानुसार आपण कपडे निवडत असतो. सोसायटी इन ब्रॅकेट पीपल यू मे मीट ॲट द व्हेन्यू. की तुमचा जो समाज आहे किंवा एखाद्या स्थळी तुम्हाला कोणते लोक भेटणार येते, मग त्या प्रसंगी कोण कोण भेटू शकतात. फ्रेंड्स असतील तुमचे, रिलेटिव्ज असतील. एखाद्या ॲन्युअल गॅदरिंगला असलं तर तुमचे क्लासमेट्स असतील किंवा
एखाद्या पिकनिक वगैरे गेलं, त्या ठिकाणी कोणी व्हिजिटर्स असेल, एखादा प्रोग्राम तुम्ही अटेंड केलेला असेल, तर त्या ठिकाणी येणारे व्हिजिटर्स असतील. सो इट डिपेंड्स अपॉन देम, की एक होऊ शकतं की आपण कुणाला भेटायला चाललो यावर सुद्धा आपले कपडे हे अवलंबून राहत असतात, की तुम्ही कुणाला भेटायला जात आहे, तुम्हाला कोण भेटायला येणार आहे, कोणाशी तुमचा वार्तालाप होणार आहे, काय. तर अशा पद्धतीचे आपण कपडे घालत असतो. अवेलेबिलिटी, की उपलब्धता कशी. मग या कपड्यांची उपलब्धता तर ते दुकानावर मिळतात, त्यानंतर टेलरकडून शिवून घेत असतो आपण, किंवा त्यांच्याकडं रेडीमेड वगैरे असतात, तर तेही आपण वापरतो. देन फॅशनमध्ये आपल्याला लिहिता येईल की डिझायनर क्लॉथ्स आहेत, त्याच्यानंतर कॅज्युअल फॉर्मल आहेत, ट्रॅडिशनल आहेत, वेस्टर्न आहेत. तर जशी फॅशन आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला चूज करता येईल. तो क्रायटेरिया राहील फॅशनचा, की फॅशन कोणती ट्रेंडी फॅशन आहे किंवा आउटडेटेड फॅशन म्हणतो आपण. का आउटडेटेड फॅशनचे आपण सहसा कपडे चूज करत नाही. आपण ट्रेंडी फॅशन, जो ट्रेंड चालू आहे, जे मार्केटमध्ये आता सध्या चालतं आहे, ज्याची चालती आहे, किंवा जे कपडे इतर घालतात त्या पद्धतीचे कपडे आपण घालण्याचा प्रयत्न करत असतो. जरी ते आपल्याला सूट होतील की नाही याचाही काही जण विचार करत नाही, पण ते घालण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर युअर विश विम, की तुमची इच्छा. मग इच्छामध्ये काय क्रायटेरिया असतो आपली इच्छा काय आहे, की आपल्याला वेगवेगळ्या कलर त्याचं जे टेक्स्चर आहे, त्याचं जे पॅटर्न आहे, आणि एकदम कम्फर्टेबल असं त्याचं जे सूत वगैरे ते आपल्याला आवश्यक असतं, किंवा ते आपल्याला पाहिजे असतं. F दिलेलं आहे, अ सजेशन ऑर ॲडवाईस बाय समवन, मदर, सिस्टर, फ्रेंड एक्सेट्रा, की कोणीतरी दिलेलं सजेशनवर आहे का, की मदर आहे, सिस्टर आहे, फ्रेंड आहे. तर काही लोकांना काही मित्रांनी सल्ले दिलेले असते. इफ फ्रेंड गिव्स देम सजेशन दे विल बाय समथिंग. इन सम केसेस इफ मदर गिव्स सजेशन देन दे बाय. इफ सिस्टर गिव्स सजेशन देन दे थिंक ऑन दॅट. किंवा काही लोकांचं कसं असते, सजेस्टेड बाय एव्हरी लव्ड पर्सन, की जो आवडता व्यक्ती आहे, जे जवळचे लोक आहे, या लोकांनी दिलेल्या सजेशनवर ते कपडे घेत असतात. किंवा आपण बरेच वेळेस काय होतं, का आपला मित्र म्हणतो की नाही हे कपडे तुला चांगले वाटतील, किंवा आई म्हणते, किंवा बहीण म्हणते, किंवा कोणी म्हणते की हे कपडे तुझ्यावर चांगले राहतील, किंवा हे अशा पद्धतीचे कपडे तू घालायला पाहिजे. तर तसे कपडे आपण विकत घेतो. एनी अदर दॅन अबोव मेन्शन रिझन, की या व्यतिरिक्त काही रिझन्स असते का काही क्लॉथ चूज करायला. तर या व्यतिरिक्त काही रिझन नक्कीच असते, की या व्यतिरिक्त आपल्याला जर कपडे चूज करायचे असेल तर आपण काय बघतो, की सगळ्यात महत्त्वाचं की डज इट सूट मी, हे मला सूट होतील का. त्यानंतर इज इट कम्फर्टेबल, हे मला कम्फर्टेबल आहेत का, मी या कपड्यांमध्ये आरामदायक आहे का, आणि हे माझ्या पर्सनॅलिटीला सूट होतील का. हे 2-3 प्रश्न आपण स्वतःला विचारतो, आणि त्यानंतर आपण कपड्यांची चॉईस करत असतो. समोरची ॲक्टिव्हिटी आहे डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स, की आता आपला जो क्लास आहे तो वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाईड करायचा आहे, छोटे ग्रुप त्याचे बनवायचे. डिस्कस द रोल ऑफ कॉस्ट्युम्स इन एन्हान्सिंग युअर पर्सनॅलिटी, आणि आपल्याला डिस्कशन कशावर करायचं आहे, चर्चा कशावर करायची आहे, द रोल ऑफ कॉस्ट्युम्स इन एन्हान्सिंग युअर पर्सनॅलिटी, की तुमची पर्सनॅलिटी ही चांगली होण्यासाठी कपड्यांचा काय भूमिका आहे, त्यांची काय भूमिका आहे. तर यासाठी आपल्याला खाली मुद्द्यांवर चर्चा करता येईल, की क्लोथ्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, की क्लोथ कशा पद्धतीने आपल्यासाठी महत्त्वाचे. त्यानंतरचा मुद्दा आपण एक डिस्कशन करू शकतो, की त्याच्यावर की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. वाईल वी आर थिंकिंग अबाउट दी क्लॉथ्स, इट इज सेड दॅट फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, की ज्यावेळेस आपली कपडे घालून समोरच्यावर जातो, समोर एखाद्या व्यक्तीसमोर जातो, त्यावेळेस
आपलं जे पहिलंच इम्प्रेशन होतं दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ लास्ट इम्प्रेशन, की पहिल्यांदा जो प्रभाव पडतो तो प्रभाव कायम राहतो शेवटपर्यंत. देन यानंतर आपल्याला विचार करता येईल की आपल्याला कपडे जे आपण कॉस्ट्युम जे आहे पर्सनॅलिटी एनहान्स करण्यासाठी, की विच कलर और विच कट और विच स्टाईल इज रिक्वायर्ड टू एनहान्स द पर्सनॅलिटी. कोणत्या स्टाईल, कोणत्या कट किंवा कोणत्या कपड्यांमुळं तुमची पर्सनॅलिटी ही एनहान्स होईल, पर्सनॅलिटी ही आकर्षक वाटेल, ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. देन वी हॅव टू थिंक अबाउट द कॉस्ट्युम्स और द क्लॉथ्स. इट इन्क्रीजेस युअर कॉन्फिडन्स, की कपडे घातल्यामुळं आपला कॉन्फिडन्स हा वाढत राहतो. तुम्ही बघा, एखाद्या वेळेस तुम्ही जर खूप छान कपडे घातलेले आहेत आणि त्यामुळं काय होतं की तुमच्यात एक रुबाब येतो. यू फील्ड बाय ॲन ॲटिट्यूड, तुमच्यामध्ये एक ॲटिट्यूड येतो आणि एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इन ऑर्डर टू इन्क्रीज द कॉन्फिडन्स, कॉस्ट्युम्स, द रोल ऑफ कॉस्ट्युम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो देन वी हॅव टू थिंक, याच्यावर डिस्कशन आपल्याला करावं लागेल, वेदर दिस कॉस्ट्युम सूट्स टू ॲटमॉस्फिअर, की या वातावरणाशी हे जे कॉस्ट्युम आहे, हे जे कपडे आहेत, हे सूट होतात का, ते या वातावरणाशी समरस होतात का, किंवा या वातावरणाला ते चालतील का. इट रिप्रेझेंट्स युअर कल्चर, की तुम्ही जे कपडे घालता, नॉट यू बट युअर क्लॉथ्स रिप्रेझेंट्स युअर कल्चर, की तुमचे कपडे तुमच्या संस्कृतीची ओळख करून देतात. युअर क्लॉथ्स रिप्रेझेंट्स युअर ॲटिट्यूड, तुमचे कपडे तुमची वृत्ती दर्शवत असतात. देन जस्ट थिंक अबाउट दी इम्प्रेशन, जसं इम्प्रेशनचा आपण विचार केला, की क्लॉथ्स इन्क्रीजेस एनहान्सेस युअर इम्प्रेशन इन द सोसायटी. देन आणखी एक विचार करू शकतो आपण, की कॉस्ट्युम्स आर रिअली इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू एक्सप्रेस, की ज्यावेळेस आपल्याला एक्सप्रेस व्यक्त व्हायचं असतं त्यावेळेस कपडे फार महत्त्वाची भूमिका पडतात. किंवा ज्यावेळेस आपण खूप चांगली पद्धतीने किंवा चांगले कपडे घालतो, आपल्याला कम्फर्टेबल असणारे, त्यावेळेस आपल्या बोलण्यातून येणारे जे हावभाव आहेत, जे जेस्चर्स आहेत, हे एक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येतात आपल्याला. तर ह्या काही मुद्द्यांवर आपण ग्रुप डिस्कशन ठरवू शकतो. तर विद्यार्थ्यांना हे मुद्दे जर का आपण प्रोव्हाइड केले तर ते खूप छान पद्धतीनं डिस्कशन या गोष्टीवर करू शकतात. सेकंड, स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड डिस्कस द रिझन्स, की खाली दिलेल्या विधानांवर तुम्ही सहमत आहात किंवा असहमत आहात ते सांगा आणि त्यामागचं कारण आपल्याला डिस्कस करायचं आहे, त्याची चर्चा करायची आहे. पहिलं दिलेलं आहे, अ सिम्पल ड्रेस मेक्स वन्स पर्सनॅलिटी लुक डल, की एखादा साधा ड्रेस त्यामुळे एखाद्याची पर्सनॅलिटी डल वाटते. तर मला तरी वाटतं की आय टोटल डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट, मी या मताशी सहमत नाही. बिकॉज अ सिम्पल ड्रेस कॅन नॉट मेक वन्स पर्सनॅलिटी डल, की सिम्पल ड्रेसमुळे एखाद्याची पर्सनॅलिटी डल होत नाही. तर सिम्पल ड्रेस ऑल्सो इज अन इम्पॉर्टंट थिंग इन ऑर्डर टू एनहान्स पर्सनॅलिटी. सिम्पल ड्रेससुद्धा पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी किंवा पर्सनॅलिटी चांगली आकर्षक बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. फक्त महत्त्वाचं काय आहे की इट शुड बी फिट अँड सूट टू, की तो त्याला फिट बसला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित असला पाहिजे, तो गबाळ्यासारखा दिसू नये आणि त्याला तो सूट झाला पाहिजे. बी, वी शुड नॉट जज आवर सेल्व्स फ्रॉम द कमेंट्स वी रिसीव्ह फ्रॉम अदर्स, की आपण लोकांनी दिलेल्या कमेंटवरून स्वतःला जज करायला नाही पाहिजे. तर येस, आय ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. बिकॉज पीपल थिंक व्हॉट दे थिंक अबाउट अस, इट्स नॉट यू व्हॉट यू आर, की तुम्ही जे आहात त्याच्याबद्दल ते विचार करत नाही, तर त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांचं, दॅट इज देअर पर्सनल
स्टेटमेंट, त्यांचं वैयक्तिक विधान असतं. त्याच्यामुळं त्यांच्या लोक काय म्हणतात याकडे विचार न करता आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. सी, अ फॅशनेबल अँड कॉस्टली ड्रेस मेक्स यू लुक रिच, इंटेलिजंट अँड ब्युटिफुल. की एखादा फॅशनेबल आणि महागडा ड्रेस तुम्हाला एकदम श्रीमंत, इंटेलिजंट आणि ब्युटिफुल दिसायला मदत करतो. तर आय डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. मी या मताशी सहमत नाही. की जसं आपण वरच्या वाक्यामध्ये पाहिलं की फॅशनेबल आणि कॉस्टली ड्रेसेस नाही, तर इवन अ सिम्पल ड्रेस कॅन मेक यू रिच, इंटेलिजंट अँड ब्युटिफुल. देर इज नो रिक्वायरमेंट or fashionable and costly dress is not required for it. This is not requirement for that one. D, we should choose a dress according to the fashion rather than our choice. की काय म्हणतं की आपण आपल्या आवडीपेक्षा, आपल्या निवडीपेक्षा फॅशननुसार आपण ड्रेस चूज केला पाहिजे. तर आय डिसॲग्री विथ द स्टेटमेंट. मी या मताशी सहमत नाही. बिकॉज वी हॅव टू चूज द ड्रेस अकॉर्डिंग टू आवर चॉईस रादर दॅन दी फॅशन. की आपण आपल्या आवडीने ड्रेस घेतला पाहिजे, तो चूज केला पाहिजे. आपण फॅशनवर जाऊ नये. की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की वेगवेगळ्या फिल्म्समध्ये, वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पायावर किंवा गुडघ्यावर कापलेले जीन्स तशी सध्या फॅशन्स आहे. तर तशा फॅशनमुळे बाकीची मुलं पण तसं करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस ते तसं करतात त्यावेळेस ते त्याला सूट करत नाही. ते त्या ॲक्टरला किंवा ॲक्ट्रेसलाच ते सूट करतं. ते बाकीच्यांना तसं सूट करत नाही. त्याच्यामुळं जो चांगला दिसण्याचा प्रयत्न करत होता तो चांगला दिसत नाही आणि परिणामी त्याला सटायरचा, टीकेचा सामना करावा लागतो. तर हे होते आईस ब्रेकर्स 1.5 द न्यू ड्रेसमधील. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकदाच बेल आयकॉनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि काही अडचण असेल किंवा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. त्या ठिकाणी तुम्ही काहीही लिहू शकता. तुमच्या सूचनांचा स्वीकार केला जाईल, स्वागत केलं जाईल. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बी हॅप्पी, एन्जॉय युअर लाईफ.